नमस्कार. जीएनयू चॅनलच्या ठळक बातम्यामध्ये आपल्या सर्व दर्शकांचे स्वागत. उमरेड तालुक्यातील मकरधोकडा जलाशयामध्ये 2 युवकांचा दुर्दैवी मृत्यू. एकाचा शोध पथकाद्वारे मृतदेह सापडला तर अखेर शर्थीच्या प्रयत्नानंतर गोतखोरांच्या हाती लागला दुसराही मृतदेह. उमरेड तालुक्यातील मकरधोकडा जलाशय सध्या प्रकाश झोतात असून या ठिकाणी अनेक पर्यटकांची गर्दी पावसाळ्यामध्ये दिसून येत असते. परंतु या ठिकाणी येणारे पर्यटक मात्र आपले भान विसरून अतिरेक करण्याचा प्रयत्न करतात आणि अशामध्येच अनेकांना आपला जीव गमवावा लागतो. अशाच प्रकारची घटना काल बुधवार दिनांक 1 जुलै रोजी घडली, ज्यामध्ये नागपूर दिगुरी येथील प्रवीण मारुती नरवडे, प्रणय विनोद रणदिवे व प्रणय शेखर रणदिवे हे तीनही जीवलग मित्र पर्यटनासाठी मकरधोकडा जलाशयावर आले असताना त्यांना पाण्यात पोहण्याचा मोह आवरला नाही. पर्यटकांची मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी एका बाजूला होती, तर एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे प्रवीण मारुती नरवडे व प्रणय विनोद रणदिवे हे दोघे मित्र जात असताना अगदी पाण्याच्या खोलवर जाऊन त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. यापैकी प्रवीण मारुती नरवडे याचा मृतदेह काल सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास गोताखोरांच्या हाती लागला, परंतु प्रणय विनोद रणदिवे याचा मृतदेह मात्र 24 तास उलटूनही हातात लागलेला नव्हता. शेवटी पोलिसांनी नागपूर येथील टीमला पाचारण केले आणि पाचारण केले असता या ठिकाणी प्रणय विनोद रणदिवे याचा मृतदेह मिळाला असून तो परिवारांच्या स्वाधीन करण्यात आलेला आहे. सदर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उमरेड येथील ग्रामीण रुग्णालय येथे रवाना करण्यात आला आहे. उत्तरीय तपासणीनंतर शवविच्छेदनानंतर हा मृतदेह परिवाराच्या स्वाधीन करण्यात येईल. परंतु पर्यटकांना सुद्धा यापासून काहीतरी शिकवण घेणं गरजेचं आहे. या ठिकाणी येणारे जे पर्यटक आहेत यांनी अगदी आपल्या सीमेमध्ये राहून आपल्या शासनाने दिलेल्या संपूर्ण दिशानिर्देशानुसार त्या ठिकाणी मौज मजा करावी, परंतु स्वतःवर जीवावर बितेल अशा प्रकारचं कुठलंही कृत्य या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांनी करू नये. अन्यथा या ठिकाणी आजच अनेक युवकांनी मागणी केलेली आहे, मकरधोकडा वासियांनी मागणी केलेली आहे की सदर मकरधोकडा जलाशय जो आहे हा परिसर जो आहे हा प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करावा, जेणेकरून या ठिकाणी जी होणारी जीवितहानी आहे ती कमी प्रमाणात होईल किंवा नाहीसी होईल आणि अनेक लोकांना आपला जीव वाचवण्यासाठी या ठिकाणी त्यांना प्रेरित केल्या जाईल. आपण पाहतो ते जी न्यूज. आपल्यासोबत एखादी घटना, समस्या किंवा उपक्रम असतील तर आमच्या अधिकृत प्रतिनिधीस कळवा. आम्ही ते आमच्या चॅनलवर प्रसारित करण्याचा प्रयत्न करू. आपणास जर आमच्या बातम्यांचा नियमित अपडेट घ्यायचा असेल तर आत्ताच आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करा.